नवीन वर्षाच्या पार्टीसाठी बनवा एक वेगळी रेसिपी, हलकी फुलकी, एकदम क्रंची आणि क्रिस्पी रोज कुकी. हॅपी न्यू इयर टू ऑल माय व्ह्यूअर्स. रोज कुकी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे: 1 कप चाळून घेतलेला मैदा, 1 कप प्लस 1 टेबलस्पून दूध, 1/4 कप पिठी साखर, 1/4 कप तांदूळाची पिठी, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 टेबलस्पून तेल बॅटरमध्ये आणि तळण्यासाठी तेल. आता आपण मिक्सिंग बाउलमध्ये मैदा टाकूया. यातच आपण पिठी साखर आणि तांदूळाची पिठी टाकूया. या कुकीज बनवायला अगदी सोप्या आहेत आणि खूप मस्त लागतात. आता ह्यात थोड्या प्रमाणात आपल्याला दूध टाकायचं आहे. थोडं दूध टाकून आपण ह्याला मिक्स करायचं, म्हणजे कुठले लम्प्स राहता कामा नये. सगळ्या लम्प्स आपल्याला फोडायचे आहेत, सगळ्या गुठळ्या आपल्याला फोडायच्या आहेत. म्हणून थोड्या प्रमाणात आपल्याला दूध टाकून मिक्स करत जायचं. विस्कर आणि चमचा दोन्हीचा वापर करा, म्हणजे अगदीच व्यवस्थित सगळं मिक्स होईल आणि सगळे आपले लम्प्स फुटतील. बऱ्यापैकी मिक्स झालेला आहे. अजूनही आपलं दूध उरलंय, तेही टाकून आपण सगळं मिक्स करूया. हा बॅटर आपल्याला जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे, अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचा हवा आहे. म्हणून आपण ह्याला हळूहळू काळजीपूर्वक दूध मिक्स करतोय थोड्या प्रमाणात. या कुकीज 15 ते 20 दिवस अतिशय छान टिकतात एअरटाईट कंटेनर्समध्ये. पण इतक्या छान लागतात की लहान असो की मोठं पटकन खाऊन टाकतात आणि संपतात या कुकीज. मस्त छान कन्सिस्टन्सी यायला लागली आता आपल्या बॅटरला. आता ह्यात आपण शेवटी 1 टेबलस्पून मेजर करून अजून थोडं दूध टाकूया आणि पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घेऊया. म्हणूनच आपल्या दुधाचं मेजरमेंट 1 कप प्लस 1 टेबलस्पून असं आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी होत आली आहे आता आपल्या बॅटरची. सगळे लम्प्स आपले गेलेले आहेत, काही लम्प्स नाही आहेत. यात आता आपण 1 टेबलस्पून पांढरे तीळ मिक्स करूया. काळे तीळही तुम्ही वापरू शकता. आणि सगळ्या बॅटरमध्ये हे तीळ आपण मिक्स करून घ्यायचे. खूप क्रिस्पी क्रंची मस्त लागते ही कुकी. नवीन झटपट होणारा पदार्थ आहे. कुकी सॉफ्ट होण्यासाठी ह्याच्यात 1 टेबलस्पून आपण तेल टाकतो, म्हणजे खाताना असे खूप कडकडीत नसणार, सॉफ्ट छान होणार. यासाठी हे तेल आवर्जून टाका. 1 टेबलस्पून तेल टाकून पुन्हा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. कारण आपली एगलेस कुकी आहे, त्यामुळे हे तेलाने त्या कुकीला छान सॉफ्टनेस येईल. मस्त छान झालं आहे आपलं बॅटर. ही परफेक्ट कन्सिस्टन्सी जी मी तुम्हाला दाखवते अशीच पाहिजे. म्हणजे कसं की आपल्या चमच्याच्या बॅक साईडला हे बॅटर कोट झालं पाहिजे. जास्त थिकही नाही आहे, जास्त थिनही नाही आहे, अगदी परफेक्टली कोट होतं आहे. अशाच प्रकारे आपल्याला हे कन्सिस्टन्सी हवी आहे. या कुकीजसाठी तेल आपल्याला मध्यम गरम हवं आहे, म्हणून लो ते मीडियम फ्लेमवरती तेल गरम करायचं. कडकडीत तेल नको आहे. ह्यात आता जे कुकी मेकर किंवा कुकी मोल्ड मिळतो तो आपल्याला ह्या तेलात गरम करून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनटं साधारण आपण हे गरम करायचं. हा नॉनस्टिक मोल्ड आपण वापरतोय. मग तेलातनं काढून ह्याला बॅटरमध्ये हाफच डिप करायचं, वरपर्यंत डिप नाही करायचं, हाफ डिप करायचं आणि लगेचच हा मोल्ड पूर्णपणे तेलात सोडायचा. साधारण कढईभर तेल घ्यायचं, म्हणजे हा मोल्ड पूर्ण तेलात सुटला जाईल. 1-2 मिनटं झाले की थोडं मध्ये हलवायचं हा मोल्ड, म्हणजे ती कुकी बरोबर ह्या तेलात ही सुटेल. तुम्ही बघू शकता आपण थोडं मध्ये हलवतोय. बॅटरची कन्सिस्टन्सी आपली परफेक्ट असली की बरोबर ही कुकी सुटणार. बघा मस्त सुटली आहे. आता पुन्हा एकदा हा मोल्ड थोडा गरम करायला आपण 1 मिनिट साधारण तेलात ठेवतोय. परत हाफ बॅटरमध्ये डिप करायचा आणि तेलात सोडायचं.
लगेचच्या लगेच हलवायचं नाही, थोड्या वेळाने हलवायचं. मोल्डला पूर्णपणे मोल्ड हा तेलात डिप झाला पाहिजे आणि थोड्या वेळानंतर मग मध्ये मध्ये हलवायचं, म्हणजे ही कुकी त्या मोल्डला बरोबर सोडेल. आणि अजून एक आहे की बॅटरला एका पसरट भांड्यात ओतून घ्या आणि त्यातूनच हे कुकी मोल्ड डिप करून करा, म्हणजे डिप करायला सोपं जातं आपल्याला आणि व्यवस्थित होतात आपल्या कुकीज. हलक्या सोनेरी रंगावरती ह्या कुकीज आपल्याला तळायच्या आहेत, गोल्डन ब्राऊन ते लाईट गोल्डन ब्राऊन. मस्त झाल्यात, तुम्ही बघू शकता. अतिशय छान पदार्थ आहे हा, हलका फुलका क्रिस्पी क्रंची कुकीज. उलटसुलट करायच्या या कुकीज तळताना थोड्या वेळाने. आणि पूर्ण वेळ आपल्याला तेल जास्त कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही, नाहीतर आपले कुकीज सुटणार नाहीत. त्याच्यामुळे मध्यम आचेवरतीच हे तेल मध्यम गरम असतानाच आपल्याला तळायचं आहे. जर आपल्याला वाटलं कुठेही तळताना की तेल जास्त गरम होते तर थोड्या वेळ गॅस बंद करून पुन्हा सुरू करायचं. एक कुकी मी तुम्हाला काढून दाखवते, बघा किती मस्त झाली आहे, छान सोनेरी रंग आला आहे. न्यू इयरला नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी, सगळ्यांना खूप आवडेल. वा, मस्त छान झाल्यात कुकीज. साऊथ इंडियामध्ये ह्या कुकीज सणावारी नक्की बनवतात. छान झाल्यात आपल्या कुकीज, किती सुंदर रंग आलेला आहे आणि सुंदर शेपही. एक आता आपण नॉनस्टिक मोल्डनी केलं, एक आपण साधं लोखंडाचं जे मोल्ड होतं त्याने करून बघूया. ह्या मोल्डलाही 1 ते 2 मिनटं तेलात डिप करायचं आणि मग बॅटरमध्ये हाफ डिप करायचं. थोडंसं ह्याला टॅप करायचं एक्स्ट्रा बॅटर जाण्यासाठी आणि मग पुन्हा तेलात आपण फ्राय करायचं. अख्खा मोल्ड आपला तेलात डिप झाला पाहिजे. कुकी जर डायरेक्टली लगेच सुटत नसेल तर तुम्ही या स्टेजला, जिथं ती अजून व्हाईटच आहे, ब्राऊन व्हायला नाही लागले, इथे एक थोडासा हलकासा सुरीचा वापर करून साईड्स, त्याच्या कडा तुम्ही सोडून घेऊ शकता, म्हणजे लगेचच ती कुकी सुटते. पुन्हा ह्याला आपण थोड्या वेळ गरम करूया आणि अजून एक करून बघूया, कारण कधी काय होतं कुकी लगेच सुटत नाही. म्हणून मग थोडंसं वाईट असतानाच थोडीशी हलकीसं आपण सुरीने त्याला सोडवली की ती बरोबर सुटते. मस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. मस्त गोडाचा पदार्थ आहे हा, सोप्या आणि झटपट होणाऱ्या रोज कुकीज. एक सुटत असताना दुसरी आपली रेडी झाली आहे, म्हणून ही आपण काढून घेऊया. अशा प्रकारे सगळ्या कुकीज तळून झाल्यात. मी तुम्हाला एक ब्रेक करून दाखवते. मस्त क्रिस्पी क्रंची छान झाली आहे. तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. हॅपी न्यू इयर टू ऑल माय व्ह्यूअर्स.